आपण पाहू शकता की वेल्हे या ठिकाणाहून श्री माऊलींची पालखी निरा या ठिकाणी आगमन होत आहेत। या पालखीमध्ये असंख्य अशा मोठ्या संख्येने वारकरी संप्रदाय भरपूर असा जनसागर लोटलेला आहे। त्या पद्धतीने माऊलींची पालखी वेल्ह्यातून निरामध्ये येणार आहे आणि आता आमच्या स्क्रीनवर बघू शकता तुम्ही राष्ट्रशक्ती न्यूजच्या माध्यमातून या काही अंतरावरतीच तुम्हाला श्रींची माऊलींची पालखी दिसत आहे। ती पाऊली थेट आता इथं असणाऱ्या निरा गावामध्ये निरा नदीच्या ठिकाणी जात आहे आणि त्या ठिकाणी माऊलींच्या पादुकांना स्नान घालण्यात येईल। त्याचबरोबर जे ऐतिहासिक अशा असणाऱ्या जे सांप्रदायिक आहेत त्यांच्या सुद्धा त्या ठिकाणी स्नान होतील आणि त्या ठिकाणी त्यांचा काही क्षणात थोडा काही वेळासाठी त्यांचा तिथं त्या ठिकाणी आराम असेल आणि आराम घेतल्यानंतर थेट माऊलींची पालखी ही लोणंद या ठिकाणी मार्गस्थ होत आहेत। असंख्य अशा जनसागरामध्ये माऊलींची पालखी आपण बघू शकताय। या ठिकाणी जनसागर लोटलेला आहे। अखंड असा वैष्णवाचा मेळावा या ठिकाणी डोक्यावरती पांढरी टोपी आणि अंगावरती पांढरा सदरा परिधान करून माऊलींची पालखी या ठिकाणी मार्गस्थ होत आहेत। मोठ्या पोलिसांच्या फौजसाठ्यामध्ये माऊलींची पालखी या ठिकाणी आगमन झालेलं आहे। आपण बघू शकता आमच्या स्क्रीनच्या माध्यमातून माऊलींच्या पादुकाचं तुम्ही दर्शन घेऊ शकता। मोठ्या असा जनसागर दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी लोटत आहे। असंख्य असा जनसागर वैष्णवांचा मेळा या पंढरपूरच्या दिशेने आपल्याला जाताना दिसत आहे। त्याचबरोबर वारकरीमध्ये आपण बघू शकता की लहान लेकरांपासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत तरुणांचं सुद्धा असं ऊर्जास्नान असणारं श्री क्षेत्र पांडुरंगाचं या ठिकाणी हे मार्गस्थ होत आहेत। त्याचबरोबर आपण पाठीमागं बघू शकताय असंख्य असा जनसागर लोटलेला दिसेल। जोपर्यंत तुमची नजर जाते तोपर्यंत तुम्हाला ह्या वैष्णवांचा मेळावा दिसेल। 500 दिंड्या माऊलींच्या पालखीच्या पाठीमागं आहेत अजून आणि पुढे गेलेल्या माऊलींच्या पालखीच्या पुढे असणाऱ्या दिंड्या असंख्य अशा आहेत, परंतु माऊलीच्या पालखीच्या पाठीमागे साधारणतः 500 दिंड्या अजून मार्गस्थ होत आहेत। असंख्य असा जनसागर या माऊलींच्या पालखीमध्ये तुम्हाला बघायला मिळेल। महाराष्ट्राची असणारी एक ऐतिहासिक परंपरा ज्या पद्धतीने डोक्यावरती पांढरी टोपी, अंगावरती पांढरा शर्ट आणि गळ्यामध्ये पांढरा गमजा असा मोठा असा जनसागर तुम्हाला या निरा या गावातून लोणंद या ठिकाणी जाताना तुम्हाला दिसेल। आता माऊलींची पालखी वेल्हे या ठिकाणाहून निऱ्यामध्ये आलेले आहेत आणि निरामधून निरा नदीच्या नदीमध्ये हे सर्व वारकरी आणि माऊलींच्या पादुका यांना स्नान करतील। त्याच्यानंतर त्यांचा मुक्काम हा लोणंद या ठिकाणी होईल। आपण आमच्या राष्ट्रशक्ती न्यूजच्या माध्यमातून बघू शकताय अजून सुद्धा पाठीमाग 500 दिंड्या आणि त्या 500 दिंड्यामध्ये असणारे वारकरी यांचा जनसागर लोटताना आणि ओसंडताना दिसून येत आहेत।